नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मोळगाव जिल्पी येथे पालखी सोहळा संपन्न. नागपूर जिल्ह्यातील पूर्व विदर्भ पीठ मोळगाव जिल्पी येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान करून महिला व पुरुषांनी भजनाच्या तालावर आनंद लुटला. हा पालखी सोहळा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका यांना यजमानपद देण्यात आले होते. या पालखी सोहळ्याला सावनेर तालुक्यातील व प्रत्येक सत्संग कमिटी व आरती केंद्रातील मोठ्या संख्येने स्वामीनिष्ठ भक्त उपस्थित होते व त्याचबरोबर नागपूर जिल्हा तसेच अनेक जिल्ह्यातील भाविक सुद्धा या पालखीला उपस्थित होते. दर शनिवारी मोळगाव जिल्पी येथे पालखीचे आयोजन करण्यात येते व त्याचे यजमानपद पूर्ण विदर्भ पीठांतर्गत येणाऱ्या जिल्हा अंतर्गत तालुक्यांना देण्यात येते. यावेळेस सावनेर तालुक्याला पालखीचे यजमानपद मिळाले होते. पालखीची महिमा व गौरव अबाधित ठेवून सावनेर तालुक्यांनी यावेळेस प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून सर्व उत्कृष्ट पालखीचे नियोजन केले. स्वामीच्या पादुका विराजमान असलेल्या हॉलमध्ये सुंदर डेकोरेशन व पालखीचे सुद्धा उत्कृष्ट सजावट केल्यामुळे भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तसेच महाप्रसाद, सांप्रदायिक यश प्रसाद वाटप या प्रत्येक बाबीचे नियोजन उत्कृष्ट केल्यामुळे पालखीला येणाऱ्या भाविकांनी कौतुकाची थाप व वर्षाव सावनेर तालुक्यावर केला. याला यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष आजी, माजी पदाधिकारी, सत्संग कमिटी, आरती कमिटी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे कौतुकाचे धनी व गुरुकृपेचे अमृत सावनेर तालुक्यातील भाविकांवर पडले. तसेच पीठ समितीतील पालखी नियोजनाकरिता नियुक्त पदाधिकारी व नाणेसचे अधिकृत पुजारी, गुरुजी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे ही पालखी यशस्वी झाली. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुकाची रिपोर्ट.